अजितदादांच्या निधनानंतरही काही नेत्यांवर दिल्ली चाटुगिरीचा आरोप. ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांची टीका. अजितदादांच्या निधनाला एक महिना उलटूनही त्यांच्या नावावर खासदार, आमदार आणि मंत्रिपदे भोगणारे काही नेते आज दिल्लीतील नेत्यांची चाटुगिरी करण्यात व्यस्त असल्याची टीका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी केली आहे. तर अजितदादांच्या विचारांना आणि कार्याला विसरून सत्तेसाठी काही जण भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी करत अशा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असेही त्यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या जीवावर मोठे झालेले काही नेते ज्यांनी खासदार, आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री एवढी पदे भोगलेली आहेत, जे अजितदादांच्या गटात आज आहेत, त्यांनी अजितदादांच्या निधनाबद्दल आज एक महिना 27 तारखेला उलटल्यानंतर सुद्धा एक साधा पत्र केंद्र सरकारला असो, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय असो, PMO असो, HMO असो, होम मिनिस्टर ऑफिस यांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा अपघात आहे की घातपात याची सत्यता जनतेसमोर आणावी आणि हेच जी चौकशी आहे हे एका इंटरनॅशनल एजन्सीला द्यावी अशी साधी मागणी सुद्धा त्यांनी केलेली नाही. ते फक्त दिल्लीवाल्यांची चमचेगिरी, हुजरेगिरी आणि चाटुगिरी करण्यात एवढे व्यस्त आहेत की त्यांना दिल्लीवाले नाराज होऊ नये याकरिता ते हे पत्र लिहित नाहीत की याकरिता ते चौकशीची मागणी करत नाहीत. आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे. दुसरा विषय असा आहे की विरोधी पक्षात असून सुद्धा रोहित पवारजींनी जे मुद्दे स्टडी करून उपस्थित केलेले आहेत ते फार गंभीर आहेत. त्या प्रकरणांची चौकशी लगेचच झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशी त्याची झाली पाहिजे. त्यामध्ये FIR सुद्धा पोलीस दाखल करत नाही. आता याविषयी आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन जनतेसमोर हे प्रश्नाचं उत्तर मिळाला पाहिजे की अजितदादांचा घातपात होता की अपघात. याकरिता जनतेला उत्तर मिळवण्याकरिता आम्ही लोक रस्त्यावर उतरून प्रशासनाची माग करणार.